90व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर पप्पांचं हे निरोगी आयुष्याचं रहस्य असं की थोडंसं मला आठवतं, तसं थोड्या आठवणी मी सांगते. तर जसं मी 3री-4थीत असेल तेव्हा तेव्हा पप्पा बॅडमिंटन खेळायचे आणि त्यानंतर त्यांचं सायकलिंग तर होतंच. नंतर जसं आम्ही 6वी-7वीत मी 7वीत होते तेव्हा आम्ही इकडच्या 190 जैन कॉलनीत राहायला आलो. तर तेव्हा आमचे पूर्वी सकाळी 6 वाजताच कोचिंग क्लासेस असायचे. तर तेव्हा पप्पा वॉकिंग करत करत आम्हाला शाळेत सोडायला यायचे. अंधार असायचा, शाळेत सोडायला यायचे 5:45 वगैरे. तर तेव्हापासून त्यांचं ते वॉकिंग आजपर्यंत सुरू आहे. आणि त्यानंतर अजून आणि ती एक सांगायचं की ती जी बॅडमिंटनची रॅकेट होती पप्पांची, तर ती रॅकेट पप्पांनी त्यानंतर 21 वर्ष सांभाळून अनिशला दिली त्यानंतर. आणि ही सगळे नातवंड अनिश, श्वेता, स्नेहाल यांनी तर जास्तच त्यांच्या उपयोग करून घेतला प्रेमाचा असं म्हटलं तरी चालेल. अनिशचा आई पप्पा, अनिश थोडंसं मोठे झाल्यानंतर आई पप्पा नसायचे धुळ्यात जास्त, पण आई पप्पा धुळ्यात आले म्हटल्यानंतर की अनिश म्हटलं की अनिश शाळेतून परस्पर चालला आजीकडे. नंतर डायरेक्ट संध्याकाळीच येणं वगैरे. नंतर अजून एक सांगायचं की आमच्या 5ही बहिणींच्या मैत्रिणी म्हणजे आमच्या बालमैत्रिणी कोणत्या, कॉलेजच्या कोणत्या आणि आत्ताच्या कोणत्या, हे सगळं पप्पांना 5ही मुलींच्या मैत्रिणी सगळं माहिती आहे. आणि सगळ्यांची चौकशी ती अजूनही बालमैत्रिणींचे सांगितलं की हो तिचं माहिती आहे. आणि इतक्या मुलींचं लक्षात ठेवून पप्पांची मेमरी आजपर्यंत चांगली आहे. 90 वर्ष जगणं तर आहेच, पण चांगलं आयुष्य जगणं, चांगलं आयुष्य कसं जगायचं ते आई पप्पांकडून शिकावं. म्हणजे पप्पांनी आईचे जे काही आवडी राहिलेल्या होत्या, आता इतक्या 5ही मुलींची शिक्षण, लग्न सगळं करत करत आईच्याच काही आवडी राहून गेल्या. त्या पर्यटनाची आवड होती आईला, त्या पप्पांनी पूर्ण केल्या. नंतर आईची गायनाची आवड, त्यानंतर सगळ्यांची शिक्षण, लग्न होऊन नंतर आईने गायन सुरू केलं. तर विशारद करण्यात पप्पांचाच खूप मोठा वाटा आहे, कारण आईला गाडी यायची नाही, क्लास खूप लांब होता, तर रोज आईला सोडून देणं आणि घेऊन येणं ते पप्पांकडे असायचं. आणि त्या वयात किती वर्षाचे असतील मला 60 वर्ष तेव्हा आईला गाडीवर घेऊन जायचे, घेऊन यायचे. हे सगळं पप्पांमुळेच आईलाही शक्य झालं. आणि परत ते तसं गायनाचा आणि संगीताचा आणि फिजिक्सचा थोडंसं संबंध आहेच. तर ते जे काही प्रश्न असायचे ना, तर ते आमचे सर जे असायचे ना, ते म्हणजे मी नव्हते तेव्हा, आईचं विषयात लवकर झालं, तर ते पप्पांकडून समजून घ्यायचे. आईचे सर पप्पांकडून ते त्यांना अजूनही आठवण येते की मी आबांकडून कसं समजून घ्यायचं. फिजिक्सचे म्हणजे काही असायचे त्याला रिलेटेड, संगीतला रिलेटेड, तर ते पप्पांकडून ते समजून घ्यायचे. आणि अजूनही ते सगळ्यांची कोणी भेटलं मला तर किती लोक भेटतात आणि भेटलं की विचारपूस का असते, कुठं आहे, काय आहे, तब्येत कशी आहे. आणि हे अशीच तब्येत चांगली राहणं हे पप्पांच्याही हातात आहे, आपल्याही हातात आहे. तर तुम्ही परत निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता